नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सर्वात इम्पॉर्टंट सब्जेक्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस याला डिकोड करणार आहोत. जर तुम्ही प्रिव्हियस इयर हिस्ट्री बघितली आपल्या टेक्निकल एक्झामची, म्हणजे SSC JEE असेल, RRB JEE असेल, इवन UPSC इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल आणि आपली RTO AIMS मेन्स असेल, RRB JEE, या सर्व एक्झाम्समध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर सर्वात लोएस्ट स्कोरिंग सब्जेक्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जर कुठला असेल तर तो आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. ओके, प्रिव्हियसली 20 क्वेश्चन्स विचारले जायचे आपल्या RTO AIMS मेन्समध्ये आणि 20 पैकी जर अराउंड 12, 13, 14 पर्यंत जरी करेक्ट अटेम्प्ट झाले, ओके, तर तो खूप चांगला स्कोअर मानला जायचा, लक्षात घ्या. परंतु यावेळेस कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि इतकी सगळी कॉम्पिटिशन असताना आपल्याला या सब्जेक्टमध्ये जर ॲटलिस्ट 20 क्वेश्चन्स जर विचारले गेले तर त्यातले ॲटलिस्ट तुम्हाला 15 ते 16 क्वेश्चन्स तुमचे करेक्ट अटेम्प्ट झाले पाहिजे. त्या दृष्टीने आपण आज डिकोडिंग करणार आहोत. या सब्जेक्टला थोडासा न्यूमरिकल टचसुद्धा आहे. प्रिव्हियस इयर पेपर जर बघितले आपले मेन्सचे तर न्यूमरिकलसुद्धा तुम्हाला विचारले आहेत, लक्षात घ्या. RTO AIMS मेन्समध्ये न्यूमरिकल्स विचारलेले आहेत. ओके, सॉम टॉम FM न्यूमरिकल विचारलं तर ते आपल्याला तिथं आश्चर्यचकित करत नाही त्या गोष्टी, कारण की ते ऑलरेडी न्यूमरिकल सब्जेक्ट्स आहे. परंतु एक थेऑरेटिकल सब्जेक्ट ज्याला आपण नेहमी एक थेरी म्हणून बघितलं आहे, ओके, त्या सब्जेक्टचे सुद्धा तुम्हाला RTO AIMS मेन्समध्ये न्यूमरिकल्स विचारलेले आहेत, लक्षात घ्या. मशीनिंग टाईम कॅल्क्युलेट करायला विचारतात. ओके, मटेरियल सायन्समध्ये ज्या फेज डायग्राम्स आहेत त्या फेज डायग्राम्सवरनं कॉम्पोजिशनवर न्यूमरिकल्स विचारलेले आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिकोडिंग करणार आहोत. एक एक टॉपिक आपण घेणार आहोत आणि टॉपिक वाईज तुम्हाला कुठल्या सब्जेक्ट्समध्ये किंवा कुठल्या टॉपिक्समध्ये थेरीला कुठे जास्त भर द्यायचा, कुठे न्यूमरिकल्स तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये क्लिअरली तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर सुरू करूयात डिकोडिंग ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. ओके, डिकोडिंग सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी मिशन IAS अकॅडमीचा आपला जो डेडिकेटेड RTO AIMS साठी डेडिकेटेड जो आपला टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन केला नसेल तर सर्वांनी जॉईन करून घ्या. @mission IAS मेकॅनिकल. ओके, सर्व डिकोडिंगच्या PDFs ॲट वन्स, ओके, मी तिथं शेअर करणार आहेत. येणाऱ्या एक 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला सर्व PDFs ज्या आहे डिकोडिंगच्या सिलेबस वाईज, ओके, सब्जेक्ट वाईज, टॉपिक सब टॉपिक कुठं जास्त तुम्हाला भर द्यायचा आहे, कुठले टॉपिक्स इग्नोर करायचे आहे, सगळ्या गोष्टी डिकोडिंगच्या मी इथं आपला हा जो टेलिग्राम चॅनल आहे @mission IAS मेकॅनिकल, हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. काही तुमच्या क्वेरीज असेल तर अकॅडमीचा नंबर आहे, या नंबरला कॉल केला किंवा व्हॉट्सअप केलं तरी चालेल. ओके, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे RTO AIMS मेन्ससाठी पूर्ण 100% सिलेबस मी स्वतः कंडक्ट करतो. आपला इतर कुठल्याही फॅकल्टीवर विश्वास नाही, कारण मी स्वतः टेक्निकलच्या ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम्स, ओके, फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केल्या आहे. त्याच्यामध्ये UPSC, IAS ऑल इंडिया रँक 104, गेटमध्ये ऑल इंडिया रँक 150. माझा MTech झालेला आहे मशीन डिझाईनमध्ये फ्रॉम IIT खरगपूर. इस्रो DRDO बार्कमध्ये निवड झालेली आहे. त्यानंतर सर्व IITsमध्ये निवड झालेली आहे गेट थ्रू. ओके, आय वॉज सिलेक्टेड इन IOCL, NTPC, ONGC आणि BPCL या 4 PSUजमध्ये सुद्धा निवड झालेली आहे आणि पुणे युनिव्हर्सिटी टॉपर राहिलो, लक्षात घ्या. त्यामुळं टेक्निकलसाठी RTO AIMS मेन्ससाठी संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्हाला एकदम प्रिसाईज गायडन्स पाहिजे असेल, टू द पॉईंट, ओके, फापट पसारा नाही अजिबात, म्हणजे उगाच मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा स्टडी करताय मग सगळे ते रेफरन्स बुकचे जे ठोकळे आहेत, कोडगिरी असेल मटेरियल सायन्ससाठी, हजरा चौधरी असेल प्रोडक्शनचं, ओके, PN राव असेल, तर हे सगळे बुक्स जे आहेत हे जर बघितले तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सारखा जर सब्जेक्ट जर घेतला तुम्ही तर पूर्ण इंटरेस्ट निघून जातो. परंतु आपल्याकडे प्रत्येक लेक्चर इतकं इंटरेस्टिंग आणि इतकं प्रॉपरली असतं RTO AIMS मेन्सच्या दृष्टीने तुम्हाला कधीच बोर होणार नाही. डेमो लेक्चर्स यूट्यूबला अवेलेबल आहेत, आपल्या ॲप्लिकेशनवर डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत, ते एकदा बघा आणि त्यानंतर हे करा. सगळीकडे तुम्ही डेमो लेक्चर्स अटेंड करा. ओके, तुम्हाला RTO AIMS मेन्स टेक्निकलसाठी मिशन IASकडे जे गायडन्स भेटणार आहे, ओके, ते पूर्ण एक्झाम ओरिएंटेड आणि तुमचं सिलेक्शन होईल त्या दृष्टीनेच तुम्हाला मी व्हिडिओज आणि नोट्स देणार आहे, लक्षात घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे. ना कुठलं रेफरन्स बुक रेफर करायचं, ना कुठले आता ऑनलाईन इतकेच रिसोर्सेस अवेलेबल आहेत. यूट्यूबला असेल, ऑनलाईन PDF इकडे तिकडे टेलिग्राम चॅनल्सला सर्क्युलेट होत असतात. काहीतरी एक ट्रस्टवर्दी सोर्स तुम्हाला रेफर करायचा आहे, ओके, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच डायरेक्शनने तुम्हाला जायचं आहे. तर ते डायरेक्शन द्यायचं काम मी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आपले जेवढे पण विद्यार्थी आहेत संकल्प बॅचला, तुम्ही सर्वांकडनं फीडबॅक घ्या,
सर्वांकडनं फीडबॅक घेऊन डेमो लेक्चर्स बघा आणि त्यानंतर योग्य डिसिजन घ्या. ओके, तर हे सगळे माझे क्वालिफिकेशन्स आहेत. तर सर्वांनी, मी स्वतः इथे या टेलिग्राम चॅनलला पर्सनली गाईड करत असतो @मिशन IAS मेकॅनिकल. सर्वांनी सर्वप्रथम हा चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. ओके, RTO एम मेन्स 2026साठी आपली जी 500+ RTO एम अधिकारी घडवणारी आपली जी बॅच आहे 2.0, महाराष्ट्राची नंबर 1 ऑनलाईन बॅच संकल्प बॅच. ओके, 2.0 संकल्प बॅच ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. आता चालू आहे ही बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये. 20 सप्टेंबरचं आपलं टार्गेट आहे. 20 सप्टेंबरपर्यंत आपण पूर्ण सिलेबस प्रिसाइसली आणि प्रॉपरली कव्हर करून देणार आहोत, मेकॅनिकल आणि तुमचा ऑटोमोबाईलचा. लक्षात घ्या. ओके, तर ही बॅच आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तिथनं तुम्ही डायरेक्टली एनरोल करू शकता. 30% डिस्काउंटमध्ये ही बॅच अवेलेबल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त RTO एम मेन्ससाठी आपले जे 2 व्हॉल्यूम्स आहेत, व्हॉल्यूम 1 मेकॅनिकल आणि व्हॉल्यूम 2 ऑटोमोबाईल, हे बुक्स तुम्हाला घरपोच भेटतील. डायरेक्टली आपल्या ॲप्लिकेशनवर न्यायला ऑर्डर करा. ठीक आहे, तर लिमिटेड क्वांटिटीमध्ये हे बुक्स अवेलेबल आहेत, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. तर हे तुम्ही रेफर करू शकता. ओके, बेस्ट सेलर बुक्स आहेत. RTO एम 2020चं आपलं जे RTO एम मेन्सचं जे बुक होतं 115 क्वेश्चन्स ॲज इट इज होते. लक्षात घ्या, लँग्वेज थोडीफार इकडे तिकडे करून 115 क्वेश्चन्स ॲज इट इज बुक्समधनं होते. त्यामुळे बुक्स अजिबात इग्नोर करायचे नाही. एकमेव ट्रस्टवर्दी सोर्स आहे पूर्ण मार्केटमध्ये. एकमेव म्हणजे RTO एम मेन्ससाठी बुक्सच नाही आहे. लक्षात घ्या, एवढे 2च बुक्स आहे जे तुम्हाला प्रॉपरली प्रिसाइसली सिलेबसनुसार गाईड करू शकतील. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा सिलेबस बघूयात आता. ओके, काय काय सिलेबस त्यांनी दिले आहेत ते आपण इथे बघूयात आणि मग त्यानंतर मी तुम्हाला टॉपिक वाईज सांगेल की एक्झॅक्टली तुम्हाला करायचं काय प्रत्येक टॉपिकमध्ये. आता आयोगाने जो सिलेबस दिला आहे, इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड देअर प्रॉपर्टीज. ठीक आहे, म्हणजे मटेरियल सायन्स थोडक्यात. मी फक्त आधी रीड करतो, पुढे आपण जाऊयात. मेटल कटिंगमध्ये तुम्हाला टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग, बोरिंग, ब्रोचिंग, फिनिशिंग अँड सुपर फिनिशिंग. ठीक आहे, त्यानंतर प्लास्टिक्स अँड देअर प्रोसेसिंग हा नवीन टॉपिक ॲड झाला आहे. हा 2020ला हा टॉपिक नव्हता. ॲक्च्युली होता पण इतक्या डिटेलमध्ये नव्हता. कुठं होता तर मटेरियल सायन्स, इंजिनिअरिंग मटेरियल्समध्ये प्लास्टिकसुद्धा एक मटेरियल येतं. लक्षात घ्या, तर तिथं आपण स्टडी करायचो प्लास्टिकचं, पण आता सेपरेटली त्यांनी प्लास्टिक्स अँड देअर प्रोसेसिंग हे मेन्शन केले. लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं मेटल जॉईनिंग हा एक टॉपिक नवीन ॲड झाला आहे 2026ला. मेटल जॉईनिंग म्हणजे वेल्डिंग, तर वेल्डिंग हा टॉपिक नव्हता. त्यानंतर NC CNC आणि नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग. ओके, हे जुनेच टॉपिक्स आहेत. तर हा आपला सिलेबस दिलेला आहे. आता किती क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहे तर 2020ला 20 क्वेश्चन्स होते, पण आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा पार्ट ॲड झाल्यामुळे एक 5 क्वेश्चन्स तिकडं शिफ्ट होऊ शकतात ऑटोमोबाईलमध्ये आणि 15 क्वेश्चन्स आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर येऊ शकतात. 15 क्वेश्चन्स. ओके, तर 6 टॉपिक्समध्ये 15 क्वेश्चन्स. तर प्रत्येक टॉपिकवर आता हे 2 तर छोटे टॉपिक्स आहे, इथे एक क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. NC CNC मध्ये 1 क्वेश्चन, इथे 2 क्वेश्चन्स. पण राहिलेले जे आहेत मेटल जॉईनिंग, प्लास्टिक पण तसं बघितलं तर छोटा टॉपिक आहे, पण तुमचा मेटल जॉईनिंग, मेटल कटिंग आणि इंजिनिअरिंग मटेरियल्स हे 3 मेजर टॉपिक्स आहेत. लक्षात घ्या, जिथे तुम्हाला 4-4, 5-5 प्रश्न डायरेक्टली विचारू शकतात. ॲटलिस्ट 4 क्वेश्चन्स तर प्रत्येक टॉपिकवर विचारतील. लक्षात घ्या. ठीक आहे, आता स्टडी कशाचा करायचं ते बघूयात. 1 बाय 1 आपण पूर्ण डिकोडिंग करूयात, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर होऊन जातील की करायचं काय एक्झॅक्टली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये. ओके, कारण टफ सब्जेक्ट, टफ म्हणण्यापेक्षा थ्योरेटिकल खूप जास्त आहे. इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड देअर प्रॉपर्टीज, किंवा थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो मटेरियल सायन्स. काय म्हणू शकतो आपण? मटेरियल सायन्स. आता मटेरियल सायन्स, इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड देअर प्रॉपर्टीज मध्ये करायचं काय तुम्हाला, तर तुम्हाला सुरुवात करायची आहे बेसिक क्रिस्टल स्ट्रक्चर पासून. की क्रिस्टल स्ट्रक्चर काय असतं, क्रिस्टल स्ट्रक्चरचा जो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट आहे, ज्याला आपण युनिट सेल म्हणतो, तर युनिट सेलचे वेगवेगळे टाइप्स तुम्हाला स्टडी करायचे आहे. ब्रेवियस लॅटिस जे आहे ते तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला बॉडी सेंटर्ड क्यूबिक काय असतं, फेस सेंटर्ड क्यूबिक काय असतं, ओके, हेक्सागोनल क्लोज्ड पॅक काय असतं, याचे एक्झाम्पल्स, कुठले कुठले मेटल्स BCC मध्ये येतात, FCC मध्ये येतात, HCP मध्ये येतात, हे तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला गिब्सचा फेज रूल स्टडी करायचा आहे. गिब्स फेज रूल. ठीक आहे, गिब्स फेज रूल. त्यानंतर तुम्हाला अलॉयज आणि कॉम्पोजिट्स काय असतात, अलॉयज काय असतात, कॉम्पोजिट काय असतात. ओके, याच्या व्यतिरिक्त गिब्स फेज रूल झाल्यानंतर सॉलिड सोल्युशन्स काय असतात, व्हॉट आर सॉलिड सोल्युशन्स.
मग सॉलिड सोल्युशनशी रिलेटेड पुढे आपण एक स्टेप फॉरवर्ड जाऊन तुम्हाला आयन कार्बाइड डायग्राम फार फार महत्वाचे आहे. आयन कार्बाइड डायग्राम. सो Fe3C ओके डायग्राम, ज्याला आयन कार्बाइड डायग्राम म्हणतो आपण. तर डायग्राम तर आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. बरं, इथे फेज डायग्राम स्टडी करत असताना एक न्यूमरिकल आपल्याला RTO मेन्समध्ये विचारलेलं आहे, कॉम्पोजिशन फाइंड करायचा. तर त्याच्या रिलेटेड लिव्हर रूल वगैरे जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. बरं, हे झालं आयन कार्बाइड डायग्राम. त्याच्यानंतर तुम्हाला हीट ट्रीटमेंट व्यवस्थित स्टडी करायचं आहे. ॲनालायझिंग, नॉर्मलायझिंग, कार्बुरायझिंग, हार्डनिंग, हे सगळे हीट ट्रीटमेंट प्रोसेस जे आहेत, तर हीट ट्रीटमेंट व्यवस्थित स्टडी करायचं आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ इंजिनिअरिंग मटेरियल्स व्यवस्थित स्टडी करायचं आहे. म्हणजे फेरस काय आहे, नॉन फेरसमध्ये कुठले आहेत, मग कॉपर अँड कॉपरचे अलॉयज, ॲल्युमिनियमचे अलॉयज, फेरसमध्ये तुम्हाला स्टील आणि कास्ट आयनचे वेगवेगळे टाईप स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. सो क्लासिफिकेशन आणि मग फायनली ह्या सगळ्या मटेरियल्सच्या प्रॉपर्टीज, मग ज्याच्यामध्ये जे सॉममध्ये तुम्ही शिकलात ऑलरेडी स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये, मग त्याच्यामध्ये तुमचं डक्टिलिटी आलं, ब्रिटलनेस आलं, रेझिलियन्स काय असतं, टफनेस काय असतं, हार्डनेस काय असतं, मॉड्युलस ऑफ टफनेस, मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स. ओके, ह्या सगळ्या यील्ड स्ट्रेंथ काय असते, अल्टिमेट स्ट्रेंथ काय असते. ओके, तर ह्या सगळ्या ज्या आपल्या प्रॉपर्टीज आहे इंजिनिअरिंग मटेरियलच्या प्रॉपर्टी, रिफ्रॅक्टरीनेस काय असतं, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. ओके, तर हा आहे तुमचा मटेरियल सायन्सचा एक ओव्हरव्ह्यू सिलेबस. ठीक आहे. त्यांनी बघा वर्ड फक्त एकच दिलेलं आहे, इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड देअर प्रॉपर्टीज, परंतु हे सगळा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होतो. लक्षात घ्या, इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड देअर प्रॉपर्टीजमध्ये हे सगळं कव्हर होतं. त्यानंतर पुढे जाऊयात आपण मेटल कटिंग आणि मशिनिंग, हे दोन एकत्रच घेतो मी. मेटल कटिंग अँड मशिनिंग. ओके, आता मेटल कटिंग म्हटलं तर एकदम बेसिक पासून सुरुवात करायचं म्हटलं तर तुमचा जो कटिंग टूल असतो त्याची तुम्हाला जॉमेट्री व्यवस्थित स्टडी करायची आहे. सो कटिंग टूल जॉमेट्री. आता कटिंग टूल जॉमेट्री जर म्हटलं तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जे कटिंग टूलचे अँगल्स आहे ते तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचे आहे. ज्याच्यामध्ये तुमचा रेक अँगल येतो, रिलीफ अँगल येतो, साईड रिलीफ अँगल, ओके, फेस काय असतो, फ्लँक काय असतो, क्लिअरन्स काय असतो, सगळीची जॉमेट्री तुम्हाला स्टडी करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो स्टडी करायचा, आता कटिंग टूल जॉमेट्री झाली स्टडी करून, त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्थोगोनल रेक सिस्टीम आणि ऑब्लिक कटिंग याचा तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर टूलची सिग्नेचर दोघांमध्ये ORS मध्ये आणि ऑब्लिकमध्ये टूल सिग्नेचर व्यवस्थित स्टडी करायचे आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टूल सिग्नेचर, त्याच्यावर क्वेश्चन्स विचारतात. टूलला कसं आपण, कुठली टूलची सिग्नेचर म्हणजे टूलला कसं आपण नॉमेनक्लेचर दिलंय किंवा त्या टूलला कसं सिग्निफाय करतो आपण. ठीक आहे, टूल सिग्नेचर. त्याच्यानंतर वेगवेगळे जे चिप्स आहेत, चिप्सचे वेगवेगळे टाईप, त्याच्यामध्ये कंटिन्युअस चिप्स विथ बिल्ट अप एज, डिसकंटिन्युअस चिप्स, आणि ते कुठल्या मटेरियल्समध्ये डेव्हलप होतात, डक्टाईलमध्ये कुठले होतात, ब्रिटलमध्ये कुठले होतात, ते सगळं तुम्हाला करायचं आहे. सो चिप्स. त्यानंतर तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं टेलर्स टूल लाईफ इक्वेशन आणि फायनली टाइप्स ऑफ विअर, क्रेटर विअर वगैरे ते तुम्हाला स्टडी करायचं आहे, विअर. ठीक आहे. तर हे सगळं तुमचं मेटल कटिंगमध्ये. आता मेटल कटिंगच्या पुढे एक स्टेप फॉरवर्ड जाऊन मशिनिंग. तर मशिनिंगमध्ये सुद्धा दोन टाईपचे ऑपरेशन्स आपण स्टडी करतो मशिनिंगमध्ये. पहिलं ऑपरेशन आहे मेटल कटिंग ऑपरेशन्स. मेटल कटिंगचे जे ऑपरेशन्स आहेत, मेटल कटिंग ऑपरेशन्स. ठीक आहे. आणि बरं ठीक आहे, मेटल कटिंग ऑपरेशन्समध्ये कुठले येतात, मग तुमचे लेथमध्ये सगळे जे ऑपरेशन्स आहेत, टर्निंग वगैरे, ते सगळे तुम्हाला लेथ मशीनचा पूर्ण स्टडी करायचा आहे. दुसरा आहे ड्रिलिंगमध्ये तुम्ही सगळं ड्रिलिंग, बोरिंग, काउंटर बोरिंग, रिमिंग, ते सगळं तुम्ही ड्रिलिंग मशीनमध्ये बघाल. त्यानंतर तिसरा आहे मिलिंग. ओके, मिलिंग मशीनचा पूर्ण स्टडी आहे. त्यानंतर ब्रोचिंग. ठीक आहे. तर हे सगळे मेटल कटिंग ऑपरेशन झाले, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली खूप अमाऊंटमध्ये मेटलला आपण रिमूव्ह करतो, खूप जास्त क्वांटिटीमध्ये. दुसरा पार्ट येतो फिनिशिंग आणि सरफेस फिनिशिंग किंवा सुपर फिनिशिंग म्हणू शकता तुम्ही. फिनिशिंग आणि सुपर फिनिशिंग, ज्याच्यामध्ये एकदम मायनर क्वांटिटीमध्ये तुमचं मटेरियल निघतं, जस्ट फिनिशिंग करायचं असतं. लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला थोडा न्यूमरिकलचा टच आहे, लक्षात घ्या. हे सगळ्या ऑपरेशन्समध्ये तुम्हाला एक्झाममध्ये मशीनिंग टाइम कॅल्क्युलेट करण्याचे न्यूमरिकल्स विचारतात. कॅल्क्युलेट द मशीनिंग टाइम. ओके, तर ते आपण व्यवस्थित कव्हर केलं आपल्या कोर्समध्ये, संकल्प बॅचमध्ये.
की मशीनिंग टाईम लेथ मशीनमध्ये जर टर्निंग ऑपरेशन असेल, ड्रिलिंग असेल, ड्रिलिंगसाठी किती मशीनिंग टाईम येतो, ड्रिलिंगवर क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला एक्झाममध्ये. लेथमध्ये टर्निंगवर तुम्हाला मशीनिंग टाईमचा विचारलेला आहे, क्वेश्चन विचारलेला आहे, न्यूमरिकल विचारला आहे, लक्षात घ्या. ओके. त्यानंतर मिलिंग, ब्रोचिंग. ठीक आहे, हे झालं तुमचे मेटल कटिंग. दुसरं जे आहे तुमचं फिनिशिंग आणि सुपर फिनिशिंग. फिनिशिंग अँड सुपर फिनिशिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला मग कशाचा स्टडी करायचा आहे. सर्वात प्रथम इम्पॉर्टंट जे आहे ग्राइंडिंग. ग्राइंडिंग व्हेरी इम्पॉर्टंट. मग ग्राइंडिंग व्हीलचं नॉमेनक्लेचर काय असतं ते सगळं बघायचं इथं. ग्राइंडिंग झालं की तुमचं हॉर्निंग, त्यानंतर लॅपिंग, पॉलिशिंग. सर ऑल दिस आर फिनिशिंग अँड सुपर फिनिशिंग ऑपरेशन्स. पॉलिशिंग. ओके. तर हे तुमचं झालं तुमचा कसा सिलेबस, मेटल कटिंग आणि मशीनिंग. ठीक आहे. हे मेटल कटिंग ज्याच्यामध्ये बेसिक टूल जॉमेट्रीपासून टूल सिग्नेचर, चिप्स, टेलर टूल लाईफ इक्वेशन, वेगवेगळे वेअरचे टाईप्स, वेगवेगळे अँगल्स आणि त्या अँगलचा कसा इफेक्ट होतो तुमच्या कटिंग टूलवर, कुठला अँगल वाढवल्यानंतर, रेक अँगल वाढवल्यानंतर त्याचा कटिंग टूलवर काय इफेक्ट होतो, कटिंग टूलवर म्हणजे काय इफेक्ट होतो, याचा अर्थ काय की कटिंग टूलची जी लाईफ आहे ती कमी होते, वाढते. ओके. मशीनेबिलिटी नावाचा एक पॅरामीटर आहे. मशीनेबिलिटी, बेस्ट मशीनेबिलिटीसाठी काय काय फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे, सगळं याच्यामध्ये कव्हर होऊन जातं, लक्षात घ्या. ओके. आणि मग फायनली मशीनिंगमध्ये लेथ मशीनचे वेगवेगळे ऑपरेशन, ड्रिलिंग, मिलिंग आणि ब्रोचिंग. ओके. आणि फिनिशिंग, सुपर फिनिशिंगमध्ये ग्राइंडिंग, हॉर्निंग, लॅपिंग आणि पॉलिशिंग. तर हे झालं तुमचा मशीनिंग आणि मेटल कटिंग. ठीक आहे. पहिलं आपण काय बघितलं तुमचं मटेरियल सायन्स म्हणजे इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड दर प्रॉपर्टीज. दुसरा आपण बघितलं मेटल कटिंग आणि मशीनिंग. आता थर्ड पार्ट जो आहे तो मी घेईल कुठला, तुमचा मेटल जॉईनिंग किंवा त्याला आपण वेल्डिंग म्हणूयात, वेल्डिंग. ओके. प्रिव्हियसली हा सिलेबसचा पार्ट नव्हता, आता ऍड झाला आहे. आता काय एक्झॅक्टली मेटल जॉईनिंग, मेटल जॉईनिंग मध्ये तुमचं ऑटोजिनियस वेल्डिंग काय असतं, होमोजिनियस वेल्डिंग काय असतं आणि हेट्रोजिनियस वेल्डिंग काय असतं, लक्षात घ्या. ओके. हे तिन्ही टाइप्स तुम्हाला स्टडी करायचे आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे सॉलिड स्टेट वेल्डिंग तुम्हाला स्टडी करायचं आहे. सॉलिड स्टेट वेल्डिंग तुम्हाला स्टडी करायचं आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे फ्रिक्शन वेल्डिंगचे टाईप येतात. त्याच्यामध्ये तुमचं फ्रिक्शन वेल्डिंग येतं. ओके. आता सगळे टाईप्स मी इथं लिहिणार नाही. फोर्ज वेल्डिंग येतं, डिफ्युजन वेल्डिंग येतं, अल्ट्रासोनिक वेल्डिंग येतं. ठीक आहे. सो ऑल दिस आर टाइप्स ऑफ सॉलिड स्टेट वेल्डिंग्स. त्याच्यानंतर तुम्हाला लिक्विड स्टेट वेल्डिंगचा स्टडी करायचा आहे, ज्याला आपण फ्युजन वेल्डिंग सुद्धा म्हणतो. लिक्विड स्टेटमध्ये जे वेल्डिंग करतो आपण, ज्याला आपण काय म्हणतो फ्युजन वेल्डिंग. मग वेगवेगळे टाइप्स आहे. फ्युजन वेल्डिंगमध्ये तुमचा आर्क वेल्डिंग सगळ्यात इम्पॉर्टंट. आर्क वेल्डिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आर्क वेल्डिंग येतं तुमचं. आर्क वेल्डिंग झालं की तुमचं मग आर्क वेल्डिंगमध्ये सुद्धा वेगवेगळे टाइप्स आहे. टंगस्टन इनट गॅस वेल्डिंग, मेटल इनट गॅस वेल्डिंग, प्लाझ्मा आर्क वेल्डिंग, सबमर्ज आर्क वेल्डिंग, हे सगळे आर्क वेल्डिंगचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ओके. ते आता मी टाइप्स नाही लिहिणार. आर्क वेल्डिंगचे 4-5 टाइप्स आहेत, तो तुम्हाला डिटेलमध्ये करायचा आहे स्टडी, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं येतं रेजिस्टन्स वेल्डिंग. रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये सुद्धा तुमचं स्पॉट वेल्डिंग, त्यानंतर सीम वेल्डिंग, प्रोजेक्शन वेल्डिंग, तुमचं फ्लॅश बल्ट वेल्डिंग, हे 4 टाइप्स येतात तुमच्या रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुमचं केमिकल रिएक्शनवर जे बेस्ड आहे, जे केमिकल, बघा वेल्डिंग म्हणजे थोडक्यात काय, 2 मेटल पार्ट्सला आपण जॉईन करतो, पण ते जॉईन करत असताना तुम्हाला त्यांना लिक्विड स्टेटमध्ये जॉईन करायचं आहे. त्यांना तुम्ही मेल्ट करतो आपण आणि मेल्ट करून त्यांना जॉईन करतो, लक्षात घ्या. आता मेल्ट करण्यासाठी तुम्हाला हीट लागते, बरोबर ना. मग तुम्हाला जर मेल्ट करण्यासाठी हीटची गरज आहे, ती हीट तुम्ही कुठून मिळवताय त्याच्यावर वेल्डिंगचे टाइप्स ठरलेले, लक्षात घ्या. आता ती हीट जर मी इलेक्ट्रिक आर्ककडनं मिळवली, इलेक्ट्रिसिटीकडनं, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स, DC करंट किंवा AC करंटकडनं मिळवली, तर ते आर्क वेल्डिंग झालं. रेजिस्टन्स वेल्डिंग म्हणजे इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचे कन्सेप्ट I2RT. ओके. तर ते झालं रेजिस्टन्स वेल्डिंग. जर मी काहीतरी केमिकल रिएक्शन करून ती हीट मिळवली, माझा अल्टिमेट एम काय, त्या वर्क पीसला मेल्ट करणं. ते जे 2 मेटल पार्ट्स तुम्हाला जॉईन करायचे आहे त्यांना मेल्ट करणं. मग ते मेल्ट करण्यासाठी तुम्ही हीट कुठून मिळवताय त्याच्यावर हे टाईप्स आहे. जर ती हीट तुम्ही केमिकल रिएक्शनकडनं मिळवली, मग केमिकलमध्ये येतं तुमचं गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंग म्हणजे कुठलं,
तुमचं सगळ्यात फेमस जे आपण स्टडी करणार आहोत ऑक्सी ॲसिटिलीन गॅस वेल्डिंग. ओके, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेम्सचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचा आहे. न्यूट्रल फ्लेम काय असते, ऑक्सिडायझिंग फ्लेम काय असते, कार्बोरायझिंग फ्लेम काय असते. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्मिट वेल्डिंग नावाची एक वेल्डिंग आहे, जे की आपले रेल्वे जॉईंट्स वगैरे आहेत ते जॉईन करण्यासाठी, किंवा जे ब्रोकन कास्टिंग्स वगैरे असतात तिथे आपण यूज करतो थर्मिट वेल्डिंग. जे थर्मिटचे मिक्सचर असतं तो केमिकल रिएक्शनच्या ह्या वेल्डिंगच्या प्रोसेस आपल्याला स्टडी करायच्या आहे, लक्षात घ्या. आणि मग तुमचं येतं सॉलिड लिक्विड स्टेट वेल्डिंग. लक्षात घ्या, सॉलिड लिक्विड स्टेट वेल्डिंग. सॉलिड लिक्विड स्टेट वेल्डिंग ह्याच्यामध्ये तुम्ही स्टडी करतो आपण कशाचा, ब्रेझिंग, सोल्डरिंग आणि तुमचं ब्रेज वेल्डिंग. ठीक आहे. तर हा आहे आपला मेटल जॉईनिंगचा सिलेबस पूर्ण. ठीक आहे. तर आणि फायनली तुम्हाला वेल्डिंगचे डिफेक्ट स्टडी करायचे आहेत. ओके, ॲट लास्ट तुम्हाला वेल्डिंगमध्ये कुठले कुठले डिफेक्ट्स आहे, पोरोसिटी, वेल्ड स्पॅटर, ओके, वेल्डिंग डिफेक्ट्स, डिस्टॉर्शन, हे सगळे डिफेक्ट जे आहेत, एक 7 ते 8 डिफेक्ट्स आहेत, ते तुम्हाला वेल्डिंग डिफेक्टमध्ये स्टडी करायचे आहेत. तर हा तुमचा सिलेबस आहे कशाचा, मेटल जॉईनिंग किंवा वेल्डिंगचा. लक्षात घ्या, एक एक टॉपिक आपण कव्हर करतोय प्रॉपरली. त्यानंतर राहिले मग छोटे मोठे टॉपिक्स, प्लास्टिक्स अँड दर प्रोसेसिंग. ओके, प्लास्टिक्स अँड दर प्रोसेसिंग. प्लास्टिक्स अँड दर प्रोसेसिंग. आता प्लास्टिक्स अँड द प्रोसेसिंग मध्ये प्लास्टिकचे वेगवेगळे टाईप्स, जे प्रामुख्याने 2 मेजर टाईप्स आहे. बरं, ते सुरू करण्यापूर्वी सुद्धा मटेरियल सायन्समध्ये जसं आपण बघितलं, क्रिस्टल स्ट्रक्चरचा सगळ्यात बेसिक युनिट काय असतो, युनिट सेल. तसा प्लास्टिकचा जो सगळ्यात बेसिक जो असतो त्याला मोनोमर आपण म्हणतो. तर मोनोमर काय असतो, मग मोनोमरपासून तुम्ही पॉलिमर कसं तयार करता, पॉलिमर म्हणजेच काय, प्लास्टिक. मग पॉलिमरायझेशनची प्रोसेस काय असते, प्लास्टिकचे वेगवेगळे टाईप्स कुठले आहेत, जसं की थर्मोसेट्स आणि थर्मोप्लास्टिक्स, हे 2 वेगवेगळे टाईप्स आहेत. थर्मोप्लास्टिक्स हे प्लास्टिकचे वेगवेगळे 2 टाईप्स आहेत, थर्मोसेट्स आणि थर्मोप्लास्टिक. याचा डिटेल स्टडी करायचा आहे. आणि मग प्लास्टिकचं प्रोसेसिंग आपण कसं करतो, वेगवेगळे प्लास्टिक प्रोसेसिंग, मग त्याच्यामध्ये इंजेक्शन मोल्डिंग वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला, इव्हन कास्टिंगचे सुद्धा काही मेथड येतात, शेल मोल्डिंग वगैरे, हे सगळ्या प्रोसेस तुम्हाला प्लास्टिकच्या स्टडी करायच्या आहे. ओके, तर हा सेपरेटली मेन्शन नवीन टॉपिक आहे. ह्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात यावेळेस एक्झाममध्ये, 3 ते 4 क्वेश्चन्स विचारू शकतात, लक्षात घ्या. त्यानंतर येतं, इथेच लिहितो मी, एनसी मशीन व्यवस्थित स्टडी करायचं आहे, न्यूमरिकल कंट्रोल मशीन आणि सीएनसी मशीन. सीएनसी महत्त्वाचं आहे, कारण सीएनसीमध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत त्या मशीनचा पूर्ण स्टडी करायचा आहे. आणि प्रामुख्याने सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला जी कोड्स आणि एम कोडचा स्टडी करायचा आहे, जी कोड्स आणि एम कोड्स. ओके, एक क्वेश्चन कोड्सवर कंपल्सरी एक्झाममध्ये विचारतात, कोड महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, ते झालं तुमचं एनसी सीएनसी. आणि मग फायनली जो येतो तुमचा सिलेबस येतो कशाचा, नॉन कन्व्हेन्शनल, अनट्रेडिशनल मशीनिंग तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये वॉटर जेट मशीनिंग, इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग, लेझर बीम मशीनिंग, ओके, अल्ट्रासोनिकचा वापर करून जे मशीनिंग आहे, वॉटर जेट, सगळे जेवढे अनकन्व्हेन्शनल मेथड्स आहेत, जवळपास 8 ते 10 मेथड्स आहेत. आणि त्याच्यावर सुद्धा न्यूमरिकल विचारतात, लक्षात घ्या. 1, 2 ते 3 जे आहेत त्याच्यावर इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंगवर न्यूमरिकल विचारतात, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये फॅराडेज लॉसचा आपण वापर करतो. तर हे सगळं नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग. याच्यामध्ये सिलेबसचं काही हे नाही आहे, पण जे मेजर आहे तुम्हाला मेटल कटिंग मशीनिंग, त्यानंतर मेटल जॉईनिंग आणि इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड दर प्रॉपर्टीज, वास्ट आहेत सिलेबस जर बघितला. आणि क्वेश्चन सुद्धा वाईड व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहे. ओके, पण आपण जे मटेरियल प्रोव्हाइड करतोय दॅट इज व्हेरी व्हेरी प्रिसाईज, टू द पॉईंट. त्याच्या बाहेर जनरली क्वेश्चन जाणार नाही. जर कधी 15 क्वेश्चन्स आले मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर, तर माझा प्रयत्न हा आहे की ॲटलिस्ट तुमचे 13 to 14 क्वेश्चन्स हे ॲक्युरेट आणि एकदम करेक्ट अटेम्प्ट होतील, लक्षात घ्या. त्या दृष्टीनेच आपण मटेरियल दिलेलं आहे. अजिबात म्हणजे जसं जर हजरा चौधरी सारखं बुक जर बघितलं तर बोर होतं, लिटरली ते वाचायला नको वाटतं. रेफरन्स बुकमध्ये आता अभ्यास करण्याची वेळ निघून गेलेली विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे एकदम प्रॉपर गायडन्स घेऊन प्रत्येक सब्जेक्ट व्यवस्थित, जेवढे आपली डिकोडिंग सिरीज आहे नीट बघा, कुठल्या कुठल्या टॉपिकवर काय काय वेटेज आहे, आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक्झॅक्टली. बरेच विद्यार्थी अजूनही 2020चा सिलेबस रेफर करताय,
कारण मला जे मेसेज येतात व्हॉट्सॲपला, कॉल्स येतात, सर हा टॉपिक आहे का? हा टॉपिक म्हणजे अजूनही 2020चा सिलेबसची त्यांच्याकडे प्रिंटआउट आहे. तर नवीन सिलेबस आहे आर-टी-ओ एम-एम-एनचा. तर त्या दृष्टीने तुम्ही तुमचा स्टडी चालू ठेवा. ओके. काही तुमच्या शंका असतील तर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲप केलं तरी चालेल. ठीक आहे. तर हा आपला सिलेबस होता पूर्ण इंजिनिअरिंग मटेरियल्सचा, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा, ज्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स आपण आता डिटेलमध्ये व्यवस्थित डिस्कस केले आहे. ओके. 2.0 संकल्प बॅच म्हणजे आर-टी-ओ मेन्ससाठी तुम्ही सर्वांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ओके. तर एक रुपयाचं तुम्हाला वर्दी असणार आहे, लक्षात घ्या. ओके. प्रत्येक सिलेबस, प्रत्येक लेक्चर, प्रत्येक सब्जेक्टचा टॉपिक, सब टॉपिक इतका प्रिसाइजली आणि इतका टू द पॉईंट आपण घेणार आहोत. आत्तापर्यंत जेवढे काही फीडबॅक्स आले विद्यार्थ्यांचे, जेवढं काही तुम्ही जे प्रेम दिलंय, ओके, या बॅचसाठी 2.0 संकल्प बॅच आपली मेन्सची बॅच आहे. ओके. एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला माझा शब्द आहे की 20 सप्टेंबर किंवा जास्तीत जास्त सप्टेंबर एंडपर्यंत तुम्हाला तुमचा पूर्ण सिलेबस एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित कव्हर करून देणार आहे. ऑलरेडी 4 ते 5 सब्जेक्ट्स आपले झालेले आहेत. ओके. ते तुम्ही रेकॉर्डेडमध्ये बघू शकता. त्याचे मी डाऊट सेशनसुद्धा घेईल. जे नवीन विद्यार्थी आता जॉईन करणार आहेत, शेवटी मी तुमचे डाऊट सेशन्स घेईल, डाऊट क्लॅरिफिकेशन सेशन्स घेईल, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे काही डाऊट्स असतील ते आपण त्या सब्जेक्ट वाईज क्लॅरिफाय करूयात. पण जर सिलेक्शन पाहिजे असेल तर तुमच्या आर-टी-ओ मेन्सचे जे मार्क्स आहेत ते खूप मॅटर करणार आहेत. ऑब्व्हियसली प्रिलिम्सवर कुणीही दुर्लक्ष करायचं नाही, लक्षात घ्या. ओके. हे त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचा प्रीचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला आहे, जे मागचे 3, 4, 5 वर्ष गट ब, गट क, राज्यसेवा किंवा नॉन टेकच्या एक्झामचा अभ्यास करत आहेत. परंतु आर-टी-ओ मेन्ससाठी तुम्हाला कुठंही जाण्याची आवश्यकता नाही आणि कुठेही जायची गरज नाही, लक्षात घ्या. जर तुम्हाला इतका ऑथेंटिकेटेड आणि इतका प्रॉपर कंटेंट जर अवेलेबल आहे तर तुम्हाला इतर ठिकाणी जायची गरज नाही, लक्षात घ्या. ओके. तर गुलाल ह्यावेळेस आपलाच असणार आहे. सिलेक्शन तुमचं होणार आहे 100%. सगळे रँक 1 पासून तर रँक 461 पर्यंत तुम्हाला मॅक्झिमम मिशन IAS अकॅडमीचे स्टुडंट दिसणार आहेत. हे मी तुम्हाला शब्द देतो. ओके. रिझल्ट लागल्यानंतर आपण याच्यावर बोलूयात. ठीक आहे. तर हीच ती आपली बॅच 2.0 संकल्प बॅच आर-टी-ओ मेन्ससाठी. तर सर्वांनी ही बॅच जॉईन करू शकता. आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. 30% डिस्काउंटमध्ये ही बॅच अवेलेबल आहे. या बॅचसोबत तुम्हाला स्टडी मटेरियल भेटून जाईल. हे आपले सगळे रँकर्स आहेत. आर-टी-ओ 2020मध्ये टॉप 10मध्ये आपले 7 ते 8 विद्यार्थी होते, लक्षात घ्या. ओके. त्यानंतर MPSC MESमध्ये सुद्धा ज्या 60-65 जागा आल्या तिथे सुद्धा 40 ते 45 सिलेक्शन्स आपले होते, लक्षात घ्या. सगळीकडे रँक 1 आपलाच होता. तर सर्वांनी सर्वप्रथम हा व्हिडिओ संपताच आपला मिशन IAS अकॅडमीचा जो डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आहे @मिशन IAS मेकॅनिकल, हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचा आहे. ओके. व्हिडिओ पॉज करून तो चॅनल पहिले जॉईन करून घ्या. मिशन आर-टी-ओ बाय IAS पंकज सर. ओके. तर हा चॅनल सर्वांनी जॉईन करा. सर्व डिकोडिंगच्या PDFs ज्या आहेत त्या लवकरच तिथे अवेलेबल मी करून देणार आहेत. आणि प्रिलिम्समध्ये आता लवकरच आता मी अनाऊन्स करतोय, प्रिलिम्समध्ये तुम्हाला मी 5 ज्या मॉक टेस्ट आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट, ज्या स्वतः मी डिझाईन केलेल्या आहेत, तर त्यासुद्धा मी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपल्या टेलिग्राम चॅनलला इथे अवेलेबल करून देणार आहे PDF. तर PDF डाउनलोड करा, त्याचा प्रिंटआउट मारा आणि व्यवस्थित प्रॉपर तुम्ही जिथं घरी असाल, पुण्यातच यायची गरज नाही तुम्हाला. जिथं तुम्ही अभ्यास करता तिथं प्रॉपर एक्झाम जशी आपण देतो MPSCची, त्या एन्व्हायरमेंटमध्ये व्यवस्थित टायमर लावून ते पेपर सॉल्व्ह करा. पण आत्ताच नाही, कधी पेपर सॉल्विंग आता तुमचा स्टडी चालू आहे तर सप्टेंबर एंडला किंवा ऑक्टोबरच्या मंथमध्ये फुल सिलेबस टेस्ट जितक्या जास्त होतील तेवढं सॉल्व्ह करा. ओके. तर त्या 5 फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होणार आहेत. तर @मिशन IAS मेकॅनिकल हा चॅनल सर्वांनी जॉईन करायचा आहे, लक्षात घ्या. आणि मेन्सची जी तयारी करताय विद्यार्थी त्यांनी हे बुक्स आपल्या ॲप्लिकेशनवरनं ऑर्डर करा. याच्या हार्ड कॉपीज तुम्हाला घरपोच भेटतील. ओके. तर थांबूयात विद्यार्थी मित्रांनो इथे. पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपला असणार आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. ओके. त्या सब्जेक्टचं पूर्ण आपण डिकोडिंग करूयात आणि मग सबसिक्वेंटली आपली ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची सिरीज चालू होईल, ज्याच्यामध्ये मुलांना जे सगळ्यात जास्त भीती असेल कुठल्या टॉपिकची, तर आपला मोटर व्हेकल ॲक्ट आणि रोड सेफ्टी आणि इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल्स, हे 2 टॉपिक्स मी सर्वप्रथम डिकोड करणार आहे. आणि मग त्यानंतर बाकीचे तर रेग्युलर टॉपिक्स आहे आपल्या ऑटोमोबाईलचे, ते आपण बघूयात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थांबतो इथे. धन्यवाद.